नमस्कार सर. नमस्ते सर गाव कोणतं सर तुमचं? लक्ष्मी देवडी. लक्ष्मी दहिवडी. सर तुमचं नाव काय आहे? संजय जगन्नाथ बनसोडे. संजय जगन्नाथ बनसोडे. बरं, ओके. आमच्याकडे तुम्ही जे आला होता ते उभयंत कशासाठी आला होता? मुलाच्या संदर्भात आलो होतो तुम्ही. सांगा की तुमचं वय काय होतं? माझं वय होतं 42 वर्ष. तुम्ही आमच्याकडे यायच्या अगोदर कुठं ट्रीटमेंट केली? तुमच्याकडे येण्याच्या अगोदर आम्ही सोलापूर. बरं. सोलापूरला किती दिवस केले सर? सोलापूरला जवळजवळ 3-4 वर्ष केली बरं. ट्रीटमेंट घेतली. हम्म. त्याच्यानंतर आम्ही तालुका लेवलचे जवळजवळ सगळेच डॉक्टर आम्ही ट्रीटमेंट घेतली होती. बरं, तरी किती दवाखाने केले असतील अंदाजे? 10. बरं, त्या टायमाला तुम्ही किती खर्च केला होता? सगळा जर खर्च काढला त्यावेळेला ना? खर्च काढला तर एक 6 ते 7 लाख रुपये आम्ही घालवले होते. बरं बरं बरं. आणि त्याच्यानंतर आम्ही ह्या ट्रीटमेंटमध्ये हां. IUI 15 केल्या होत्या. बरं, IUI 15 केले. IVF म्हणजे टेस्ट ट्यूब बीबी 4 केल्या होत्या. बापरे. तरी आम्हाला म्हणजे टेस्ट बेबी कुठे केलं सर? टेस्ट ट्यूब बीबी आम्ही सोलापूरला केल्या होत्या. बरं. 4 सोलापूरला केल्या होत्या. हां. त्यामध्ये आम्हाला यश आलं नाही. बरं. त्याच्यानंतर आमच्या दवाखान्याचा पत्ता तुम्हाला कोणी दिला? ते आम्हाला असं झालं की एक आजी इथं तुमच्या इकडे ट्रीटमेंट घेत होत्या. बरं. गुडघेदुखी संदर्भात. हां. मग त्यांनी आम्हाला तुमचा ऍड्रेस दिला. बरं आणि त्यानंतर मी इथं भेटायला आलो बरं. तुम्हाला. हां. मग इथं आल्यानंतर लक्षात आलं की नक्कीच आपल्याला इथं काहीतरी यश मिळेल बरोबर. अशी आशा वाटली. आणि आम्ही ट्रीटमेंट चालू केली तुमच्याकडे. ओके. किती ट्रीटमेंट केले सर आमच्याकडे? किती महिने केले अंदाजे? साधारण 8 ते 9 महिने तुमच्याकडे ट्रीटमेंट केली. त्याच्यानंतर त्या दरम्यान मॅडमनी काही वेगळ्या काही थेरपी वगैरे केल्या होत्या? मॅडमनी त्यावेळेला काय गोळ्या दिल्या. बरोबर. त्याच्यानंतर पंचक्रम बस्ती वगैरे केल्या. उत्तर बस्ती केल्या. हां. आणि त्याच्यानंतर एक 8 ते 9 महिन्यामध्ये प्रेग्नन्सीच राहिली. रेग्युलर औषध घेतली. ओके. आणि रेग्युलर औषध खाल्ली गेली. सर, बऱ्याच ठिकाणी तुम्ही फिरलात, पण त्या ठिकाणी डॉक्टरांनी तुम्हाला काय म्हणून सांगितलं? काय तुमचा प्रॉब्लेम काय आहे म्हणून सांगितलं होतं? जीएस ट्रीटमेंट घेतली. HGS. त्यामध्ये HH ची ट्रीटमेंट घेतली. त्यामध्ये सांगितलं होतं की गर्भाशयाच्या नलिका ट्यूब ब्लॉक आहेत म्हणून सांगितलं होतं. बरोबर. म्हणजे आणि ते ब्लॉक असून पण पूर्णपणे चिघळले आहेत, जखमा झालेले आहेत. बरोबर. आणि त्यामुळं ते जवळजवळ खराबच झाले म्हणून सांगितलं होतं. आणि तुम्हाला IVF शिवाय पर्याय नाही, म्हणजे टेस्ट ट्यूब बेबी शिवाय पर्याय नाही. बरोबर. असं सांगितलं होतं. ट्युबा चिघळल्यामुळं गर्भाशयाचा TB झाला होता थोडक्यात. बापरे. त्यामुळं आम्ही 1 वर्ष ट्रीटमेंट घेतली. फक्त जखमा बऱ्या झाल्या. बरोबर आहे. पण ट्यूब ओपन झाल्या नाही. आणि ट्यूब ओपन झाल्या नाहीत त्यामुळं ट्यूब तशाच ब्लॉकेज राहिलं. बरोबर. त्यामुळे नैसर्गिकरित्या गर्भधारणा होणार नाही म्हणून सरळ सांगितलं. सर, ही जी आमची ट्रीटमेंट तुम्ही घेतली त्याच्यावर तुम्ही समाधानी आहात काय? निश्चितच. कारण जीवन जगण्याची आशाच पूर्णपणे गेली होती. ते नव्या उमेदीने परत जीवन जगण्याची आशा निर्माण झाली. बरोबर. आणि ते आता ही 2 मुलं सध्या आहेत. ज्या टायमाला आपल्याकडे ट्रीटमेंट चालू होती तो मुलगा कोणता? हा वेदांत. नाव सांग बेटा तुझं. संजय बनसोडे. आणि मग तो मुलगा झाल्यानंतर तुम्हाला ट्रीटमेंट घ्यायची गरजच पडली नाहीये. तर या ठिकाणी हा दुसरा पण मुलगा आहे आणि याचं नाव गुंडे आहे. ताई, तुम्ही काय सांगाल याच्याबद्दल की तुम्हाला रिझल्ट आला त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? तुमची अवस्था काय होती, म्हणजे कशा पद्धतीने तुमची अवस्था होती? बाळ होत नव्हतं तुम्हाला, त्याबद्दल होणारच नाही असं वाटत होतं ना. बरोबर आहे. तुम्ही म्हणजे अशाच सोडून दिली असं तुम्हाला? काय मनाची अवस्था कशी असायची तुमची? मनाची अवस्था काय वाईटच होती ना. काय याच्याबद्दल तुमच्या दोघांची चर्चा वगैरे व्हायची वगैरे? काय चर्चा व्हायची की काय म्हणायचं राहू दे, नाही झालं तर नाही झालं असं. ते बोलले नाहीत का दुसरी वगैरे करूया असं काय? नाही कधीच नाही. हा, कधी नाही बोलले? म्हणजे तुमच्यावर प्रेम खूप होतं माझं. हा, तसलं काय नव्हतं. नाही झालं तर आपण दत्तक घेऊ आणायचं. हो ना. पण वेदना वाईट असतात का? भयंकर वेदना असतात. ते 6-7 लाख रुपये गेले त्याचं नाही काय वाईट? 16 वर्षाचा हा कालावधी आमचा बाहेर ॲलोपॅथिक मध्ये गेला. बरोबर आहे. आणि ज्यावेळेला आम्ही आयुर्वेदाची ट्रीटमेंट चालू केली, बरोबर, 8 ते 9 महिन्यात आम्ही यशस्वी झालो. बरोबर. त्यामुळं निश्चितच सर्वांनी याचा म्हणजे ज्यांना असा प्रॉब्लेम आहे त्यांनी प्रत्यक्षात इथं हॉस्पिटलला, संहिता हॉस्पिटल पंढरपूर इथं भेट द्यावी आणि ट्रीटमेंट चालू करावी. बरोबर. ताई, मला तुमच्याकडूनच गोष्टी ऐकायच्यात की मला सांगा की आमच्या दवाखान्याबद्दल तुम्ही काय सांगाल? 2 शब्द. तो छान आहेत. मॅडमनी लई मला मदत केली आहे. मॅडम छान आहे त्या. बरं, तुमच्या दोघांचा व्हिडिओ आता मी युट्यूबला टाकला तर तुम्हाला त्याच्याबद्दल काही अडचण? काही अडचण नाही.
मी कशासाठी टाकतोय की बाबा इतरांना त्याचा फायदा व्हावा, तुम्हाला काय वाटतं हे? निश्चितच आम्हाला जसा फायदा झाला बरोबर आहे. तसा इतरांना फायदा व्हावा. कारण ज्या वेळेला मूल नसतं त्यावेळेला काय वेदना होत्या ती आम्हालाच माहित आहे. बरोबर. तशा वेदना इतरांना होऊ नयेत खरंय. त्यासाठी निश्चितच हा व्हिडिओ युट्यूबला टाकावा, म्हणजे व्हायरल केला तरी चालेल. निश्चित करावा. ओके, इतरांना काय सांगाल त्याबद्दल? मी म्हणजे जे पेशंट आता उपचार घेण्यासाठी येणार आहेत बरोबर. त्यांनी निश्चितपणे असं औषध वगैरे आणि पूर्णपणे डॉक्टर मॅडम यांच्यावर पूर्णपणे विश्वास टाकावा. बरोबर आहे. आणि निश्चितपणे गुण येणार आहे असा म्हणजे पॉझिटिव्ह विचार मनामध्ये पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवावी. बरोबर आहे. आणि निश्चितच गुण येणार. रेग्युलर कोर्स करणं किती आवश्यक आहे सर? करेक्ट. रेग्युलर तर कोर्स निश्चितपणे केला पाहिजे. बरोबर. कारण यामध्ये औषधामध्ये खंड पडू नये. रेग्युलर औषध पण त्या औषधाला साथ देतात. बरोबर. त्या पद्धतीनं कोर्स हा रेग्युलर करावा. इतर दवाखान्यांच्या ट्रीटमेंटमध्ये तुम्ही गोळ्या औषधं खाल्ली, इंजेक्शन घेतली, IVF केलं, त्या ट्रीटमेंटमध्ये आणि या ट्रीटमेंटमध्ये काय फरक वाटला तुम्हाला? ॲलोपॅथिक मध्ये जे ट्रीटमेंट घेतल्या हा. त्यामध्ये फार मोठे साईड इफेक्ट जाणवले. बरोबर. कारण अशक्तपणा वगैरे त्यांना जाणवला. बरोबर. आपण जे आयुर्वेदामध्ये जे उपचार घेतले बरोबर आहे. त्यामध्ये उलट शरीर स्ट्रॉंगच बनलं. बरोबर. औषधोपचार घेऊन उलट शरीरानं साथ दिली चांगली. त्यामुळं त्याचा साईड इफेक्ट काही जाणवलं नाही. म्हणजे तुम्ही खुश आहात दोघं तर? निश्चित खुश आहात. ओके, थँक्यू सर. तुम्हाला माझ्याकडून खूप खूप धन्यवाद. आमचं आयुष्य असंच लाख मोलाचं हो, त्याचबरोबर तुमची भरभराट हो, एवढी मात्र या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो.